जेवण झालं यांचं. राम राम मंडळी. तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आलो मी आजच्या लग्नात जेवण खायला. अबे तू थोडासा भॅन. भावाचं लगीन आहे म्हणून आलो इथं. तर आपल्या सोबत आहे अभि भैया. तर अभि भैयाला घेऊन मी आज निघालो. जरा सिनेमॅटिक पद्धतीने अक्षय भैयाला तुम्हाला धावतो कसा कसा विषय अक्षय भैयाचा. तर चलो सिनेमॅटिक अक्षय भाई. नमस्ते. नमस्कार नमस्कार नमस्कार. लक्ष असू द्या. लक्ष आहे मित्रांनो, आलोय मी आता तिथं. चालू झालंय. माझा आवाज जरा स्पष्ट तुम्हाला येणार नाही, पण चला तुम्हाला जरा त्यांचं पण दर्शन देतो. मग कसा कसा विषय पुढचा होता आपला बघूया. चलो. जस्ट तुम्ही बघू शकता की उन्हात तळपत उभा राहिलेला आमचा मित्र आम्हाला इथं भेटलाय. तर विषय असा झालाय की भावा तिकडे काय बघायला आलाय. हे कडा बघ. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. तर भावाचं बसताना उठवाय ना आपल्याला. भावाचं लगीन करायचं. कोण असेल तर सुंदर कन्या मेसेज करा, कमेंट करून सांगा. आपण याचा नंबर देतो तुम्हाला मी पर्सनली. तिकडे बघ. याचं लक्ष तिकडं काय बरं का, सारखं लक्ष तिकडं. काय विषय काय कळलं झालं बाबा. तर आत्ताच दूरदृष्टी पडल्या माझी त्या नगावर. तुम्हाला जेव्हा नग धावतो बाई किती कुख्यात 2-2 चेहरे लावली ती कुख्यात आम्हाला इथं. गरिबांचा ऋतिक रोशन. अच्छा. आणि सलमान खान, रे सुलतान. संपला विषय. भाऊ काय चालाय तर गरिबांचा ऋतिक रोशन. आदर्श कॉलेजचा ऋतिक रोशन गावला इथं. अबे तू थोडासा भॅन. आणि रे सुलतान मधला सलमान खान. नाही काय नाव आहे तिचं. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. ज्येष्ठ आम्हाला इथं भेटते ते अमर भैया आणि दत्ता भाऊ. तर दत्ता भाऊ येऊ पुरीच्या मनातला राजा माणूस आहे. येऊ काय कामात धंद्याची माणसं आहे. पोटा पाण्याचा प्रश्न आहे ना. कामात धंद्याचाच माणूस आहे. तर येऊ पण पुण्याला गेलाय. आता पुण्यातल्या पुरीचं काय सह्य नाही असं मला वाटतं. या संपला विषय कसा दिसतोय. कुख्यात जरा कुख्यात संपला विषय इथं. तर विषय असा यायला लागले तर भूका मला बी लागले तशा. बात तो सही है. ते करता म्हणायला लागले ती चला जेवायला. तर भूक आम्हाला जास्त लागली असं वाटायला लागले. जर थोडंसं खातो कारण पेट पूजा केलीच पाहिजे. त्या शॉर्ट पर्याय नाही. इज्जतीत पेट पूजा करायची. तर इथं हॉलमध्ये सगळी गँग बसल्या. गर्दी जाम आहे. आम्हाला कुठं मोकळं भेटतंय बघणार आणि तिथे जाऊन बसणार. गच्च खाणार, सुट्टी देणार नाही. जायच्या गावात याच्या. A few moments later. पंग तुटायच्या आधीच कार्यकर्ते बसले. ते काय करायचं आता. तर चला लाजायचं काय दावा. बघा एक आपली म्हण आहे ना, जेवायला कधीच लाजायचं नाही. जेवायला कधीच लाजायला नाही. तर शीट सही करा आणि बसा. तिथं तुम्हाला भोजनाची सोय आम्हाला चांगली केली असते भैया. एक नंबर व्हावा असं सहकार्य कर. आणि असंच एक चांगलं जेवण अजून 1-2-4 दे आम्हाला. तर आमचे पोट भरणार नाही ते. हरामी हो बेटा. 2-3 जेवणात आरामात पोट भरणार. पण क्वालिटी दे. ही आता रुकी सुकी आम्ही समजून घेऊ शकतो तुला. आपण एक लग्नाची पार्टी म्हणून दिलीस तर आम्हाला काय वाईट वाटणार नाही. आम्ही खाणार, गच्च खाणार, सुट्टी देणार नाही. हॉटेलला संपला विषय. अक्षयच्या लग्नातली बासुंदी खाऊन आमचा आत्मा थंड झालाय. तुझा कसा झाला बाबा. एकदम गार. आत्मा थंड विषय संपला. त्याला विचारा जरा. सुलतान भाऊ खायचं बघा परत ना. पण आत्मा थंड झाला का नाही बासुंदी बघून. बस आणि काय पाहिजे. अक्षय भैयाच्या लग्नातलं जेवण खातो आणि चालू करून बघतो कसा विषय आहे. तुम्हाला शेवटला जेवण झाले की सांगतो. तर जस्टच आम्ही अक्षयच्या लग्नातलं जेवण जेवूया. कसं वाटतं बाबा जेवण. कसं वाटलं. एक नंबर. 10 वाट्या वाटलेला माणूस आहे बासुंदीचा. संपला विषय. रे सुलतान. अक्षय भैयाचं लगीन झालंय दादा. जेवून घ्या तुम्ही आता. कसं वाटतंय तुम्हाला. एक नंबर. संपला विषय. पुण्याची म्हणजे अक्षय भैयाची कारखान्यातली गँग काय. अबे साले कभी मैं माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता. तर कसं वाटलं तुम्हाला. एक नंबर जेवण झालं यांचं. आता जेवण मला वाटलं यांचं जेवण झालंय. आणि नमस्कार. अक्षयच्या बेस्ट फ्रेंड पण इथे भेटले. एकदा हाय करा. आमचं युट्यूबचं चॅनल
तर अक्षय भैया सोबत राहते सगळे अक्षय भैया सोबत राहते सगळे मंडळ आहे अध्यक्ष. अरे मंडळाचे अध्यक्ष बाबा कोणतं गाव तुझं? हा सावंतवाडी. सपला विषय कोकणातले ते ओम भट स्वाहा. तर अक्षय भैया कलिग्स म्हणजे कंपनीचे कार्यकर्ते इथं आम्हाला भेटले. अच्छा ठीक आहे. तर दादा कसं वाटलं तुम्हाला? एकदम मस्त. मस्त टकाटक वातावरण. येऊ का? जेवण झालंय अर्धी पुरीचा पोहा बरं का तेवढी. पुरीचा पोहा. चला येऊ का दादा? आमचे सांगलीकर इथे भेटले. सांगलीचे आमचे मित्र. भावाला का विषय का बघा दुसऱ्यांदा 2-2 भाव भेटलेत आपल्याला इथून आपल्या शेजा बाजारचे. म्हणजे एका स्कूटरवरनं जाते ती पुण्याला. सुट्टी नाही सपला विषय. तर चलो ही पण हा ह्यांची मागाशी गाडी घेतल्या. ह्यांची पण मागाशी नाही घेतली का? आत्ता गाडी घेतल्या तुमची. चला येऊ का मंडळ अध्यक्ष येऊ का? हो चला ताई चला. हो चला येऊ का दादा? गाव कुठलं तुमचं? हेच पलूस. पलूस. सांगली म्हणलं सपला विषय आणि काय पाहिजे. तर चला येऊ का दादा? सूर्यवंशी ब्लॉग. चला ताई येऊ का? येतो. बाय 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 बाय. चला वर्क फ्रॉम लगीन सपला विषय. तर दादाराव तुम्ही भेटला इथं आम्हाला लय भारी वाटलं. अक्षयचा जवळचा जोडीदार असं तुम्हाला संबोधलं जातंय. तर या विषयावर काय तुमचं काय तुम्हाला प्रतिक्रिया काय द्यायच्या या विषयावर? अक्षयबद्दल मी खूप खुश आहे. खुश आहे आता. हा लग्न झाले. तुझी किती दिवस खुशी टिकते बघा. तर तुमचं काम चालू असू दे. बिनकामा आमच्या नावाला तुमचं पगार कट व्हायला गावात. येऊ का दादाराव? चलो. तर कार्यकर्त्यांच्या सोबत दंगा आणि मस्ती करून आम्ही आता अक्षयच्या पप्पांच्या पाशी आली. अक्षयच्या पप्पा इथं भेटले गावाला. आम्ही उपस्थिती जाऊल्या ही धावासाठी अक्षयच्या पप्पांनी घेतले. जातो अक्षय या तुझा ना जातो आणि पलीकडची वर पक्ष. तर जस्टच मी भोजन ग्रहण केलंय आणि गच जेवली. अक्षयच्या पप्पांची गाडी घेतली. आता योगानं आम्हाला गावली तर अमित सर आमच्या. हाय काय सपला विषय. अमित साहेब आम्हाला इथं भेटली ती आणि अमित साहेब खातच होतो माझ्या डोक्यात होतं म्हणून मागायला मी गाडी घेतली यांची. मी आलोय बघायला लागतोय. अमित साहेब किती वाट्या वाढल्या? 2 तरी वाट्या वाढल्या. 2. तुझ्याकडे कपॅसिटी नाही अजून हळूहळू होईल. बरं येऊ का अमित? भावा कसं वाटतंय तुला? आज अक्षयचं लग्न आहे आणि अक्षयला कसं वाटतंय भावा तुला? मोठ्यानं बोल जरा. एक नंबर. तर अक्षयच्या लग्नाचे तांदूळ भटजीनं चालू केली ती आणि आपल्याला ते भेटले ती साऊथ नॅचरल स्टार नानी. ते पण आम्ही भैयानं सांगितलं म्हणून आम्हाला भेटले इथं. पण नॅचरल तुम्हाला कसं वाटतं? अक्षयचं लगीन झालं आता तुमचं कधी? आमचं आता पुढच्या वर्षी चाललंय बघायचं. तर लवकरात लवकर लगीन करून टाका. 100% येणार आम्ही. सुट्टी नॉट. तर संपला की विषय. आणि काय पाहिजे कडक सांगलीकर म्हणले की विषय संपला. हा बाकीच पुढचं काय बोला नाही तर. तर विषय असा झाला की आता जस्ट मला कळालं की तांदूळावर नेम कुणा करायचा आहे. एक्सक्यूज मी. तर विषय असा आहे की तांदळाचा नेम कुणा धरायचा आपण? बडजी का अक्षय भैया? बडजीवर नेम धरायचा आहे भावा. कळाल का? बडजी महत्वाचा बडजी आहे. बडजी ठीक आहे. बडजी महत्वाचा आहे. बडजी. तर बडजीचा विषय आपण गंभीर करायचा आहे. दादा सहकार्य करा. पिकून मारा. सुट्टी देऊ नका. 100%. तर इथं आता मी थांबवतो आणि पिकून मारलं जरा सिनेमॅटिक शॉट दावतो तुम्हाला. बोल काय तर लास्टीच कशाला? संग्राम कसं वाटतंय बाळा? एक नंबर. टकाटक वातावरण. जेवलास का? जेवण. तर अक्षय भैयाचं लगीन झालंय जस्टच आणि आता लग्नाचा सगळा कार्यक्रम उरकून आम्ही निघालो घरी. तर चलो आपण भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये. चलो.